हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल. गोल MPSC या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे करंट अफेअर्स. करंट अफेअर्समध्ये मी महत्त्वाचे पुरस्कार तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. 1 जानेवारी 2026 पासून ते 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत जेवढे काही महत्त्वाचे पुरस्कार झालेले आहेत त्या पुरस्कारांबद्दल आपण आज बोलणार आहोत. करंट अफेअर्स हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे MPSCच्या दृष्टीने. दररोज असंख्य बातम्यांमधून नेमकी कोणती माहिती अभ्यासायची, कोणती टाळावी, हा अनेक विद्यार्थ्यांसमोरचा मोठा प्रश्न असतो. याच समस्येवर उपाय म्हणून मी घेऊन आलेले आहे तुमच्यासोबत स्टिकी नोट्स फॉर्मॅट. या फॉर्मॅटमध्ये प्रत्येक महत्त्वाचा टॉपिक अगदी शॉर्ट आणि स्मार्ट एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने सादर करणार आहे. प्रत्येक स्टिकी नोटमध्ये तुम्हाला परीक्षेसाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे तथ्य आणि लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे एका नजरेत समजतील. त्यामुळे कमी वेळात जास्त अभ्यास आणि जलद रिव्हिजन आणि दीर्घकाळ लक्षात राहणारी तयारी शक्य होईल. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण 1 बाय 1 सुरुवात करूया. नरेंद्र मोदींना इस्रायलचा पुरस्कार, याबद्दल आपण बघूयात डिटेलमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 25 फेब्रुवारी 2026 रोजी स्पीकर ऑफ द नेसेट मेडलने सन्मानित करण्यात आले. इस्रायली संसदेच्या नेसेटचा सर्वोच्च सन्मान असलेले हे पदक मिळवणारे ते पहिले जागतिक नेते आहेत. इस्रायल संसदेत भाषण करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. इस्रायलबद्दलची इतर माहिती आपण बघूयात. इस्रायलची राजधानी आहे जेरुसलेम. पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतन्याहू. तेथील संसदेत 120 सदस्य आहेत आणि ते एकगृही संसद आहे. त्यानंतर तेथील चलन आहे इस्रायली न्यू शेकेल. पुढचा पुरस्कार आहे अर्थशॉट पुरस्कार 2026. भारतामध्ये पहिल्यांदा आयोजन होत आहे या पुरस्काराचे. याची स्थापना 2020 मध्ये झालेली आहे. संस्थापक आहेत ब्रिटनचे प्रिन्स विल्यम. या पुरस्काराचा उद्देश आहे पृथ्वीला वाचवण्यासाठी सामूहिक महत्त्वाकांक्षा आणि कृतीला चालना देणे. या पुरस्काराला पर्यावरणाचा ऑस्कर किंवा इको ऑस्कर म्हणूनही ओळखले जाते. प्रत्येक वर्षी 5 विजेत्यांना त्यांच्या प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी प्रत्येकी 1 दशलक्ष पाऊंडचे अनुदान दिले जाते. नोव्हेंबर 2026 मध्ये मुंबई येथे अर्थशॉट पुरस्काराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचा पुरस्कार आहे मराठी भाषा विभाग साहित्य पुरस्कार 2025. याची घोषणा 17 फेब्रुवारी 2026 झाली. मराठी भाषा विभाग महाराष्ट्र सरकार या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो. साहित्यभूषण पुरस्कार भालचंद्र नेमाडे यांना मिळालेला आहे. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी. तसेच श्री पु. भागवत पुरस्कार निर्मल प्रकाशन नांदेड. डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉक्टर दिलीप धोंगडे आणि आपटे वाचन मंदिर. तसेच कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार हा विनोद नारायण कुलकर्णी आणि कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद यांना मिळालेला आहे. कलारत्न पुरस्कार हा संगीतकार अजय अतुल यांना मिळालेला आहे. त्यानंतर यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार हा पहिल्यांदाच याची सुरुवात झालेली आहे. तो शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर्स आळंदी यांना मिळालेला आहे. याचे स्वरूप आहे मानपत्र, सन्मानचिन्ह आणि 5 लाख रुपये. पुढचा पुरस्कार आहे मणिपुरी चित्रपटात बाफ्टा पुरस्कार. 22 फेब्रुवारी 2026 रोजी लंडन येथील रॉयल फेस्टिवल हॉलमध्ये आयोजित 79व्या बाफ्टा चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बुंग या मणिपुरी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट गटात पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मीप्रिया देवी यांनी केले. हा चित्रपट बाफ्टा पुरस्काराच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट श्रेणीत जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. इम्पॉर्टंट आहे. पुढचा आहे ग्लोबल टीचर प्राईज 2026. त्याच्या विजेत्या आहेत रुबल नागी. पुरस्काराची रक्कम आहे $1 दशलक्ष. ठिकाण दुबई. हा पुरस्कार वर्की फाउंडेशनद्वारे दिला जातो. याला शिक्षणातील नोबेल पुरस्कार मानले जाते. यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील
सोलापूरच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजित सिंग डिसले यांना 2020मध्ये हा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी लिव्हिंग वॉल्स ऑफ लर्निंग या संकल्पनेद्वारे झोपडपट्टीतील पडक्या भिंतींचे रूपांतर शैक्षणिक भित्तिचित्रांमध्ये केले. त्यानंतर पुढचा आहे क्रेफोर्ड पुरस्कार 2026. याचे विजेते आहेत वीरभद्रन रामनाथन, भारतीय वंशाचे हवामानशास्त्रज्ञ आहेत ते. हा पुरस्कार देणारी संस्था आहे रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स. हीच संस्था नोबेल पुरस्कार देखील देते. या पुरस्काराला भूवैज्ञानातील नोबेल पुरस्कार मानले जाते. अल्पकालीन हवामान प्रदूषके आणि हरितगृह परिणाम समजून घेण्यात वीरभद्रन रामनाथन यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराबद्दल इतर माहिती. याची स्थापना 1980मध्ये झाली. याचा उद्देश नोबेल पुरस्कारामध्ये समाविष्ट नसलेल्या विषयांना सन्मानित करणे. यात जे विषय समाविष्ट आहेत ते बघूया. गणित, खगोलशास्त्र, भूविज्ञान, जीवशास्त्र आणि पॉलीआर्थरायटिस. याचे स्वरूप आहे 8 दशलक्ष स्वीडिश क्रोनर आणि सुवर्णपदक. त्यानंतर पुढचा पुरस्कार आहे दलाई लामा यांना ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. फेब्रुवारी 2026मध्ये पार पडलेल्या 68व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात तिबेटी आध्यात्मिक नेते 14वे दलाई लामा यांनी त्यांच्या कारकिर्दीतील पहिला ग्रॅमी पुरस्कार पटकावला. त्यांना हा पुरस्कार बेस्ट ऑडिओ बुक नरेशन आणि स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंग या श्रेणीमध्ये देण्यात आला. हा सन्मान त्यांच्या मेडिटेशन या अल्बमसाठी किंवा द बुक ऑफ जॉय या प्रसिद्ध पुस्तकाच्या ऑडिओ आवृत्तीसाठी मिळालेला आहे. या पुरस्काराची स्थापना 4 मे 1959ला झाली. संगीत आणि रेकॉर्डिंग क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. हा द रेकॉर्डिंग अकॅडमी अमेरिका या संस्थेमार्फत हा पुरस्कार देण्यात येतो. ग्रॅमी जिंकणारे पहिले भारतीय पंडित रविशंकर आहेत आणि त्यांनी 1968मध्ये हा पुरस्कार जिंकलेला होता. पुढचा पुरस्कार आहे सुभाषचंद्र बोस आपत्ती प्रबंधन पुरस्कार 2026. या पुरस्काराची घोषणा 23 जानेवारी 2026ला झाली. सुभाषचंद्र बोस यांची जयंती त्याच दिवशी असते. पुरस्कार विजेते हे 2 श्रेणीमध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. संस्थात्मक श्रेणीमध्ये तो सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला देण्यात आला आहे आणि वैयक्तिक श्रेणीमध्ये लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना तो देण्यात आलेला आहे. या पुरस्काराची सुरुवात 2019मध्ये झाली. याचा उद्देश आहे आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात भारतातील उल्लेखनीय आणि निस्वार्थी सेवा देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करणे. पुढचा आहे पद्मपाणी पुरस्कार 2026. भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. याचे विजेते आहेत इलयाराजा, ज्येष्ठ संगीतकार आहेत ते. स्वरूप आहे पद्मपाणी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व 2 लाख रुपये. निवड समितीचे अध्यक्ष होते लतिका पडगावकर, ज्येष्ठ समीक्षक. 2025च्या विजेत्या होत्या सई परांजपे. 2024चे होते जावेद अख्तर आणि 2023चे होते अरुण खोपकर. पुढचा आहे गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026. ही 83वी आवृत्ती होती आणि कॅलिफोर्निया अमेरिकेमध्ये हा पुरस्कार पार पडला. 11 जानेवारी 2026ला हा सोहळा संपन्न झाला. प्रमुख विजेते चित्रपट विभागातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ड्रामा हॅमनेट, सर्वोत्कृष्ट चित्रपट म्युझिकल कॉमेडी वन बॅटल आफ्टर अनदर, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन, सर्वोत्कृष्ट अभिनेता वॅग्नर मौरा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जेसी बकली, सर्वोत्कृष्ट अभिनेता म्युझिकल कॉमेडीमध्ये टिमोथी शालामे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे म्युझिकल कॉमेडीमध्ये रोज बर्न, सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट आहे केप ऑफ डेमन हंटर्स आणि परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे द सिक्रेट एजंट ब्राझील. पुढचा आहे अशोक चक्रबद्दल. शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र. भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना भारताचा शांतता काळातील
सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र प्रदान केला. शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार म्हणून या पुरस्काराची ओळख आहे. परमवीर चक्राच्या समकक्ष आहे. याची स्थापना 4 जानेवारी 1952 झाली. याची पात्रता आहे सैनिक आणि नागरिक दोघांनाही हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. पुढचे पुरस्कार आहेत पद्म पुरस्कार 2026. त्यांची घोषणा झाली 25 जानेवारी 2026ला. टोटल हे 131 जणांना देण्यात आले. त्यात पद्मविभूषण 5 जणांना, पद्मभूषण 13 आणि पद्मश्री 113. यात तुम्हाला पद्मविभूषण वाचायचे आहे, पाठ करायचे आहेत. ते कोणत्या क्षेत्रातील व्यक्ती आहे आणि कोणत्या राज्यातील आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातील आणि पद्मविभूषण देखील पाठ करायचे आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे महाराष्ट्रातील पद्मश्री विजेते कोण आहेत. तसेच पद्मभूषण आणि पद्मविभूषण विजेते हे सर्व महाराष्ट्रातील कोणकोणते आहेत ते पाठ करायचं आहे. एक्झामला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढचा आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025. याची घोषणा 21 जानेवारी 2026ला झाली. विजेता आहेत ग्रासा मार्शल, मोझांबिक. त्या मानवाधिकार कार्यकर्त्या आणि मानवतावादी नेत्या आहेत. निवड समितीचे अध्यक्ष शिवशंकर मेनन. त्यानंतर पुरस्काराचे स्वरूप 1 कोटी रुपये रोख, प्रशस्तीपत्र आणि एक स्मृतिचित्र. पुरस्काराची स्थापना 1986 मध्ये झाली आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टद्वारे हा पुरस्कार दिला जातो. आंतरराष्ट्रीय शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास या क्षेत्रात हा पुरस्कार दिला जातो. पुढचा आहे टायलर पुरस्कार. याचे विजेता आहेत टोबी कियर्स, जे की अमेरिकन उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ आहेत. याला पर्यावरणातील नोबेल पुरस्कार असेही म्हटले जाते. या पुरस्काराची रक्कम आहे $2.5 लाख. याची स्थापना 1973 मध्ये झाली आणि संस्थापक आहेत जॉन आणि ऑलिस टायलर. पुढचा पुरस्कार आहे संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार, जो की स्वाती शांताकुमार यांना प्रदान करण्यात आला. दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्रांच्या मिशनमध्ये कार्यरत असणाऱ्या भारतीय लष्कराच्या मेजर स्वाती शांताकुमार यांना 2025चा UN महासचिव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानंतर पुढचा आहे भव्य भारत भूषण पुरस्कार 2026. ईशा फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार सुरू करण्यात आला. याची सुरुवात 15 फेब्रुवारी 2026 पासून झाली आहे आणि याचे उद्दिष्ट आहे राष्ट्रीय सुरक्षा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा, कला, व्यवसाय आणि समाजसेवा या क्षेत्रात असामान्य काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे. हे पुरस्कार दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदान केले जातील. 2026चे विजेते आहेत क्रीडा क्षेत्रात सायना नेहवाल यांना देण्यात आला. विज्ञान या क्षेत्रात डॉक्टर नंबी नारायण, जे की इस्रोचे शास्त्रज्ञ आहेत, आणि AS किरण कुमार, माजी इस्रो अध्यक्ष. कला क्षेत्रात डॉक्टर N राजम, व्हायोलिन वादक आहेत ते, आणि श्रीमती अर्लामेल वल्ली, भरतनाट्यम. साहित्य इतिहास डॉक्टर विक्रम संपत, इतिहासकार, यांना देण्यात आलेला आहे. पुढचा आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार. प्रमुख विजेते आहेत अर्णव अनुप्रिया महर्षी, महाराष्ट्रातील आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात अर्धांगवायू असलेल्या रुग्णांसाठी AI आधारित पुनर्वसन साधन विकसित केले. त्यानंतर वैभव सूर्यवंशी, बिहार, सर्वात तरुण IPL खेळाडू आणि वेगवान भारतीय शतकवीर. पुढचे आहेत विश्वनाथ कार्तिकेय पदकंती, तेलंगणाचे आहेत ते. त्यांना 7 समिट चॅलेंज पूर्ण करणारा सर्वात तरुण गिर्यारोहक म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर पुढचे आहेत श्वान सिंग, पंजाबचे आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान आघाडीवरील सैनिकांना त्यांनी मदत पुरवली. या पुरस्काराचे स्वरूप आहे पदक आणि प्रमाणपत्र. एका वर्षात जास्तीत जास्त 25 पुरस्कार दिले जाऊ शकतात. महिला आणि बालविकास मंत्रालयाद्वारे हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. त्यानंतर पुढील आहे उपेंद्रनाथ ब्रह्म सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्कार 2025, ज्याच्या विजेत्या आहेत गॅलियम आशी दोर्जी वांगमो वांगचुक, ज्या की भूतानच्या राजमाता आहेत. वंदे मातरम पुरस्कार 2026, याचे दुसरे नाव आहे गव्हर्नन्स अवॉर्ड ऑफ एक्सलन्स. विजेते आहेत चंद्रशेखर घोष.
मातृभूमी बुक ऑफ द इयर 2026चा पुरस्कार विजेत्या आहेत अरुंधती रॉय. विजेते पुस्तक आहे मदर मेरी कम्स टू मी. त्यानंतर पुढचा पुरस्कार आहे न्यू साऊथ वेल्स सायंटिस्ट ऑफ द इयर 2025. विजेत्या आहेत प्राध्यापिका नलिनी जोशी. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या गणिततज्ज्ञ ठरल्या आहेत. त्यानंतर पुढचा पुरस्कार आहे गुगलचा पहिला AI फिल्म पुरस्कार. विजेते आहेत झोबेर जिलासी. ट्युनिशियाचे चित्रपट निर्माता आहेत ते, आणि लिली या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे, जो की AI निर्मित शॉर्ट फिल्म आहे. पुढचा आहे वायली रिसर्च हिरोज प्राइज 2025. विजेते आहेत डॉक्टर चंद्रकांत लहरिया. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले आणि एकमेव भारतीय आहेत. पुढचा आहे इफ्को साहित्य सन्मान 2025. याचे मुख्य पुरस्कार दिलेला आहे तो मैत्रेयी पुष्पा यांना, ज्या की प्रसिद्ध लेखिका आहेत. तसेच श्रीलाल शुक्ल स्मृती इफ्को युवा साहित्य सन्मान, जो की अंकिता जैन यांना मिळालेला आहे ओरे किसान या पुस्तकासाठी. त्यानंतर विंग्स इंडिया 2026 पुरस्कार हा वर्षातील सर्वोत्कृष्ट विमानतळ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली यासाठी दिलेला आहे. अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल पुरस्कार पालघर जिल्ह्यातील वसई येथील 475 वर्ष जुन्या अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रलच्या जीर्णोद्धार प्रकल्पाला 2025च्या सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कारमध्ये प्रतिष्ठेचा गुणवत्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानंतर चंदना सिन्हा यांचा सन्मान. भारतीय रेल्वेने 9 जानेवारी 2026 रोजी दिल्ली येथे चंदना सिन्हा यांना आपला सर्वोच्च सेवा सन्मान अतिविशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार देऊन गौरवले आहे. पुढचा आहे लता मंगेशकर वैद्यक रत्न पुरस्कार. हा पुरस्कार कोइंबतूर येथील ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर S राजशेखरन यांना जाहीर करण्यात आलेला आहे. पुढचा आहे राष्ट्रपती पोलीस निशाण. हा पुरस्कार सिक्कीम पोलिसांना त्यांच्या उत्कृष्ट सेवा आणि व्यावसायिकतेबद्दल राष्ट्रपती पोलीस कलर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. या पुरस्काराला निशाण असेही संबोधले जाते. सिक्कीम हा सन्मान मिळवणारे भारतातील 15वे राज्य ठरले आहे, तर ईशान्येकडील 3रे राज्य आहे. पुढचा आहे सुमन कुमारी यांचा गौरव. भारतीय रेल्वेने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला उपनिरीक्षक सुमन कुमारी यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी रेल्वेच्या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले आहे. त्यानंतर श्रीनिवास कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला, जे की भारतीय वंशाचे अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांना ब्रिटनच्या रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे प्रतिष्ठित सुवर्ण पदक जाहीर झाले आहे. हा संस्थेचा सर्वोच्च सन्मान आहे. त्यानंतर NSW सायंटिस्ट ऑफ द इयर 2025. भारतीय वंशाच्या गणितज्ञ नलिनी जोशी यांना NSW सायंटिस्ट ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार मिळाला आहे. न्यू साऊथ वेल्स राज्याचा हा सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या गणिततज्ज्ञ ठरल्या आहेत. त्यानंतर पुढचा आहे IEEE मेडल ऑफ ऑनर 2026. एनव्हिडियाचे सहसंस्थापक आणि CEO जेन्सन हुआंग यांना तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील सर्वात प्रतिष्ठित सन्मान मानला जाणारा 2026 IEEE मेडल ऑनर जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्समधील त्यांचे नेतृत्व आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्रांतीमध्ये त्यांनी बजावलेल्या भूमिकेसाठी देण्यात येत आहे. हा पुरस्कार तंत्रज्ञान क्षेत्रातील नोबेल म्हणून ओळखला जातो, ज्याचा लॉंग फॉर्म आहे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स. अशा प्रकारे आजचे हे करंट अफेअर्स आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला स्टिकी नोट्स हा फॉर्मॅट आवडला असेल तर मला नक्की सांगा, कारण पुढचे मी याच पद्धतीने बनवेल, जेणेकरून तुम्हाला पाठ करायला आणि समजायला अधिक सोपं जाईल. तर पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.